विद्यार्थी मित्र, आपण अभ्यासत आहोत पेशी विज्ञान आणि जैव तंत्रज्ञान हा पाठ। आणि आज आपल्याला या पाठामध्ये कृषी विकासातील काही महत्त्वाचे टप्पे अभ्यासायचे आहेत। या कृषी विकासामध्ये जैव तंत्रज्ञानाचं काय योगदान आहे आणि कृषी विकासामध्ये महत्त्वाचे टप्पे कोणते आहेत? हरित क्रांती, श्वेत क्रांती आणि नील क्रांती। यापैकी आज आपल्याला हरित क्रांती म्हणजे काय याबद्दल अभ्यासायचे। या अगोदर आपण जैव तंत्रज्ञान म्हणजे काय, पेशी विज्ञान कशाला म्हणतात आणि जैव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवाच्या फायद्यासाठी कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून वेगवेगळ्या सजीवांच्या प्रजाती निर्माण करता आल्या आणि हे सगळं जैव तंत्रज्ञानामुळे शक्य झालं। या सगळ्याला एकत्रितपणे जैव तंत्रज्ञान म्हणतात, हे आपण जाणून घेतलं। त्याचबरोबर या जैव तंत्रज्ञानाच्या विकासासाठी किंवा जैव तंत्रज्ञानामध्ये मुख्य शोध हा मूल पेशींचं संशोधन होता आणि मूल पेशींचं कार्य हे एकमेवा द्वितीय किंवा वैशिष्ट्यपूर्ण काम आहे मूल पेशींचं। या सगळ्यामुळं औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगती झाली, तसंच मानवी शरीरामध्ये सगळ्या प्रकारच्या पेशींची निर्मिती करणाऱ्या मुख्य पेशी म्हणजे मूल पेशी असतात। त्याचबरोबर शरीराचा झालेला ऱ्हास किंवा झालेली झीज भरून काढण्याचं काम देखील मूल पेशी करतात, हे आपण अभ्यासलं। त्यानंतर आपण जैव तंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग अभ्यासले। या व्यावहारिक उपयोगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग आपण अभ्यासले। सर्वात पहिल्यांदा आपण पीक तंत्रज्ञानाबद्दल अभ्यासलं। त्यानंतर संकरित बी बियाण्यांची निर्मिती करता आली, संकरित प्राण्यांच्या प्रजाती तयार करता आल्या, जनुकीय दृष्ट्या उन्नत पिकांच्या जाती आपल्याला निर्माण करता आल्या। यामध्ये मग बीटी वांगा असेल किंवा बीटी कापूस असेल, आणि खाद्य लसी तयार करता आल्या, जैविक खतं तयार करता आली। पशुसंवर्धनामध्ये जैव तंत्रज्ञानाचं काम अतिशय महत्वाचं आहे। शेतीला जोडधंदा म्हणून पशुसंवर्धन हा शेतकऱ्यांना अर्थोत्पादनामध्ये वाढ करून देणार आहे। त्याचबरोबर मानवी आरोग्याच्या दृष्टीने देखील जैव तंत्रज्ञानाचं काम अतिशय महत्वाचं आहे। दिवसेंदिवस वाढत जाणारे आरोग्याचे प्रश्न, या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जैव तंत्रज्ञानाचा सतत होणारा प्रयत्न आणि त्यांचे दिसून येणारे चांगले परिणाम, या सगळ्यांची अनुभूती आपण घेत आहोत। यामध्येच मानवी आरोग्य सुधारण्यासाठी किंवा रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी लस, लसीकरण, खाद्य लशी ही सगळी जैव तंत्रज्ञानाची देण आहे आपल्यासाठी। आता हे जसं झालं तसं वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती संवर्धनामधून वनस्पती निर्माण करता आल्या। ऊती संवर्धन तंत्रज्ञान हे देखील जैव तंत्रज्ञानाचा भाग आहे। जनुकीय उपचार करता आले, अनुवंशिक रोगाचं निदान करता आलं, रोगोपचार करता आले। इंटरफेरॉन हा एक प्रथिनांचा गट असतो, याबद्दल आपण अभ्यासलं, हा देखील जैव तंत्रज्ञानाच्या शोधाचा भाग आहे। त्यानंतर क्लोनिंग म्हणजे काय आणि हे असे क्लोन, प्रजननात्मक क्लोन, उपचारात्मक क्लोन, या क्लोनिंग तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे देखील आपण अभ्यासले। उपचारात्मक क्लोनिंग हे फायद्याचं आहे, तर प्रजननात्मक क्लोन काही तोटे आणि काही फायदे दोघांचाही आपण विचार केला। हे सगळे जैव तंत्रज्ञानाचे फायदे आणि पर्यावरण, दिवसेंदिवस पर्यावरणाचा आणि आपला अतिशय जवळचा संबंध असताना पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहेत। दिवसेंदिवस पर्यावरणाची गुणवत्ता बिघडत चाललेली आहे। इथली हवा, पाणी, जमीन या सगळ्यांचं प्रदूषण होतंय, म्हणजे यांच्या नैसर्गिक गुणवत्तेमध्ये बाधा निर्माण झाली। या सगळ्यावर मात करण्यासाठी देखील जैव तंत्रज्ञान प्रयत्न करतं, हे आपण अभ्यासलं। समुद्राच्या पाण्यावर झालेली तेलगळती, तेलाची स्वच्छता करण्यासाठी अल्किनोहोरॅक्स बोर्क्युमेन्सिस आणि सुडोमोनास जातीतील प्रजातीतील जीवाणूंचा वापर करून तेल वेचता येतं किंवा तेल गोळा करता येतं, हा देखील जैव तंत्रज्ञानाचा फायदा आहे। त्याचबरोबर अन्न आणि जैव तंत्रज्ञान यांचा सुद्धा संबंध, परस्पर संबंध आहे, हे देखील आपण अभ्यासलं। जसं हे आहे तसं अतिशय महत्वाचं सर्व सजीवांच्या पेशीमधला केंद्रकीय आम्ल अतिशय महत्वाचा, तो म्हणजे डीएनए, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड। आणि या डीएनएची वेगळी ओळख ही प्रत्येकाला असते आणि या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं डीएनए फिंगरप्रिंट्स म्हणजे प्रत्येकाच्या बोटाचे ठसे
हे वेगळे असतात. ही माणसाची युनिक ओळख असते, सजीवाची युनिक ओळख असते. म्हणजे एकमेव त्याच्यासारखे डीएनए त्याचे असतात. आणि या डीएनए तंत्रज्ञानाचा उपयोग करून, डीएनए फिंगरप्रिंटचा उपयोग करून आपण एखादा आरोपी शोधता येतो, किंवा गुन्हे अन्वेषण शास्त्रामध्ये किंवा गुन्हे निदान शास्त्रामध्ये या तंत्राचा उपयोग होतो. जसं हे आहे तसं बालकाला आपल्या पित्याची ओळख करून घेण्यासाठी सुद्धा डीएनए फिंगरप्रिंट्स या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. हे सगळे डीएनए हे सगळे आतापर्यंत अभ्यासलेले आपल्या जैव तंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग आहेत. जसे हे व्यावहारिक उपयोग आहेत तसं कृषी क्षेत्रामध्ये देखील आमूलाग्र बदल झाला, आमूलाग्र प्रगती झाली, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. आणि म्हणून कृषी क्षेत्रामधले महत्वाचे काही टप्पे, त्यामध्ये हरित क्रांती हा एक महत्वाचा टप्पा आहे, ज्याबद्दल आज आपल्याला अभ्यासायचे. कशाला म्हणतात हरित क्रांती? दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी आपण जर थोडस भूतकाळामध्ये गेलो तर आपल्याला आपल्या घरामध्ये वयस्कर माणसं सांगतात की पूर्वी अन्नधान्य खायला मिळत नव्हतं, उपासमार होत होती, आणि उपासमार आणि भूक बळी यांचं प्रमाण कमी नव्हतं. परंतु मग हरित क्रांती म्हणजे काय? कमीत कमी शेत जमिनीमध्ये जास्तीत जास्त धान्योत्पादन करण्याची एकत्रित पद्धती, याला हरित क्रांती म्हणतात. बघा काय सांगितलं मी, कमीत कमी शेत जमिनीमध्ये जास्तीत जास्त धान्योत्पादन करण्याची एकत्रित पद्धती. आणि या सगळ्या एकत्रित पद्धतीमध्ये मग वेगवेगळ्या पद्धती आहेत. जैव तंत्रज्ञानाचा उपयोग, या सगळ्यांमुळे हरित क्रांती झाली. आणि अन्नधान्याच्या निर्मितीमध्ये आपणच नाही, फक्त भारत देशच नाही तर सगळं जग हे आता स्वयंपूर्ण झालेलं. हा झालेला बदल, या बदलाला हरित क्रांती म्हणतात. म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला माणसाच्या लक्षात आलं की दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे, आणि वाढत्या लोकसंख्येचे परिणाम काय होतात हे आपण या अगोदरही अभ्यासलेले. जशी लोकसंख्या वाढते तसा भूभाग वाढतो का? तशी जमीन वाढते का? जमीन वाढत नाही, परंतु दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येचा परिणाम म्हणून शहरीकरण झालं, औद्योगिकरण आलं, यांत्रिकीकरण आलं, आणि या सगळ्यांचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर झाला, पर्यावरणावर झाला सगळ्यात महत्वाचा. आणि पर्यावरणाचा दर्जा दिवसेंदिवस बिघडत चालला. हे सगळं होत असताना वाढत्या लोकसंख्येची अन्नविषयक गरज, मूलभूत गरजा भागण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या सगळ्या गरजा भागवण्यासाठी एकत्रितपणे या सगळ्या यंत्रणेवर ताण निर्माण झाला. आणि या सगळ्यांवर मात करण्यासाठी जैव तंत्रज्ञानाची भूमिका अतिशय महत्वाची. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवण्यासाठी हरित क्रांती अतिशय उपकारक आहे. ज्यावेळेस 20व्या शतकाच्या सुरुवातीला लोकसंख्येचा भस्मासूर जाणवू लागला, म्हणजे काय? लोकसंख्येचा विस्फोट, प्रचंड वाढत जाणारी लोकसंख्या. आपण दर 10 वर्षाला भारतामध्ये जनगणना केली जाते, आणि दर 10 वर्षाला सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला आपल्याला, त्यापासूनचा जर आपण आढावा घेतला तर अगदी सुरुवातीला भारत देश कोणाचा? तर साधारणपणे 33 कोटी लोकांचा. आणि आज भारत देश कोणाचा? तर 135 कोटी लोकांचा. हा काय प्रकार आहे? म्हणजे स्वातंत्र्यानंतर आपण सगळ्यात महत्वाची कामगिरी जर कोणती केली असेल तर देशाची लोकसंख्या 33 ते 35 कोटीवरून 100 कोटींची भर घातली. आणि याला आपण प्रगती म्हणतोय किंवा याला आपण विकास म्हणतोय. ही प्रगती करत असताना आपण काही चांगल्याही गोष्टी मिळवल्या, परंतु जे जे बिघडलं ते बिघडलेल्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. पूर्वी अन्नधान्य 33-35 कोटी लोकांना सुद्धा अन्नधान्य मिळत नव्हतं, पोटभर अन्न मिळत नव्हतं, भूक बळींची संख्या कमी नव्हती. परंतु गेल्या स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडाचा जर विचार केला तर, किंवा 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून आपण जर विचार केला, लोकसंख्या तर वाढत होती, परंतु गेल्या काही दिवसामध्ये आपण अन्नधान्यामध्ये स्वावलंबी झालो आहोत. आणि आता मोठमोठे धान्याची कोठारं भरलेले आहेत. 4 वर्ष 5 वर्षापर्यंत आपल्याला शेतात काही जरी नाही पिकवलं किंवा नाही पिकलं तरी देखील अन्न पुरेल इतकी क्षमता आज
आपल्या देशामध्ये साठवण क्षमता आहे. आणि भारत देश हा नुसता अन्नधान्यासाठी स्वावलंबी नाही झाला, तर एक मुख्य निर्यातदार देश जगाच्या यादीमध्ये भारताचा समावेश आहे किंवा तो बनला आहे. म्हणून अपुऱ्या आणि निकृष्ट अन्नामुळं होणारी जी उपासमार होती, जाणारे भूकबळी होते, यांचा चटका 20व्या शतकाच्या अगोदर किंवा त्या दरम्यान सगळ्याच देशांना बसत होता. इथले विकसित राष्ट्र, विकसनशील राष्ट्र आणि अविकसित यांना तर सगळ्याच गोष्टींचा फटका बसत असतो. आणि या सगळ्यामध्ये सगळी जनसामान्य जनता होरपळून निघाली होती. कुपोषणाचं प्रमाण वाढत चाललं होतं. गर्भवती मातांना योग्य सकस आहार न मिळाल्यामुळं चांगल्या बालकांची निपज होत नव्हती. आणि या सगळ्यावर मात करण्यासाठी जैवतंत्रज्ञानानं अन्नधान्याची निर्मिती करून सुधारित पिकांच्या प्रजाती तयार करता आल्या किंवा सुधारित प्राण्यांच्या जाती तयार करता आल्या. आणि मानवाच्या फायद्यासाठी हे सगळं अतिशय महत्वाचं आहे. आणि यामधून अन्नधान्याच्या निर्मितीमध्ये भारतासारखा देश जो विकसनशील देश आहे तो देखील स्वावलंबी झाला. विकसित राष्ट्र तर विकसनशील राष्ट्रांच्या अगोदर स्वावलंबी झाले. आणि या सगळ्याला एकत्रितपणे हरित क्रांती म्हणतात. या हरित क्रांतीनंतर गहू, तांदूळ, ज्वारी किंवा ऊस यासारख्या पिकामध्ये आपण आपल्या राज्याचा, आपण आपल्या देशाचा जर विचार केला तर आज आपल्याकडे कोणकोणती पिकं घेतली जातात आपल्या राज्यामध्ये. आपल्याकडे गहू आहे, आपल्याकडे तांदूळ आहे, ऊस आहे, सोयाबीन आहे, मका आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, वाटाणा आहे, मटकी आहे, तेलबिया, शेंगदाणा आहे, सूर्यफूल आहे, करडई आहे. म्हणजे कुठली पिकं नाही आहेत आपल्याकडं. सर्व प्रकारची पिकं प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील तग धरून राहू शकतील. आपण पॉलीहाऊस तयार केले, आपण ग्रीन हाऊस म्हणजे हरितगृह तयार केले. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील एवढंच नव्हे तर मातीविना शेती ही संकल्पना सुद्धा जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपल्याला साधता आली. म्हणजे दिवसेंदिवस अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये सगळेच राष्ट्र, भारतच नाही तर सगळं जग आज जैवतंत्रज्ञानाची मदत घेऊन एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेलं आहे. फक्त अन्नधान्यांची निर्मितीच नाही तर खतं, अन्नधान्यांच्या वाढीसाठी खताची निर्मिती, मग जैविक खत असतील, रासायनिक खत असतील किंवा शेणखत असेल, लेंडी खत असेल किंवा फळांपासून बनवलेलं खत असेल, मासळी खत असेल, या सगळ्या खतांच्या निर्मितीमध्ये, वेगवेगळ्या अन्नपदार्थांच्या निर्मितीमध्ये कीटनाशकांचा, रासायनिक कीटनाशकांचा आणि कीटकनाशकांचा होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन जैविक कीटनाशक आणि कीटकनाशक तयार करण्यामध्ये देखील जैवतंत्रज्ञानाचा महत्वाचा वाटा आहे. आणि या सगळ्यामुळं अन्नधान्यांची निर्मिती आणि अन्नधान्याची साठवणीवर देखील बटाट्यांना कोंब येऊ नये यासाठी किंवा जास्तीत जास्त अन्नधान्याचा संग्राहक कालावधी वाढावा यासाठी प्रयत्न देखील जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून करता आले. या सगळ्या बाबींमुळे अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ झाली आणि फार मोठ्या लोकसंख्येची जी होत होती ती उपासमार टाळली गेली. जाणारे भूकबळी यामुळे कमी झाले. याचं सगळं श्रेय अमेरिकेमध्ये डॉक्टर नॉर्मन अर्नेस्ट बोरलॉग आणि भारतामध्ये डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्याकडे जातं. आजही आपल्या देशामध्ये डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या नाहीयेत. हे अजून महत्वाची बाब. काय शिफारसी होत्या डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या? आणि डॉक्टर स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक मानले जातात. तर अमेरिकेमध्ये डॉक्टर नॉर्मन अर्नेस्ट बोरलॉग यांनी विविध पिकांच्या प्रजाती, नवे नवे प्रयोग करून कृषी क्षेत्रामध्ये संशोधन केलं. आणि फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये, आपल्या देशामध्ये विविध संशोधन संस्था आज या जैवतंत्रज्ञानाचा वापर करून किंवा त्याची मदत घेऊन कार्य करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रयोगशाळा आहेत. त्यामध्ये दिल्लीला असणारी भारतीय कृषी संशोधन प्रयोगशाळा, ज्याला IARI म्हणतात, इंडियन ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, तसंच भारतीय विज्ञान संस्था, त्यानंतर लिंबूवर्गीय राष्ट्रीय संशोधन केंद्र,
राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था सोलापूरला असणारी आणि वेगवेगळी कृषी विद्यापीठं, या कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून देखील संशोधनाचं कार्य मोठ्या प्रमाणात चालतं आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून अन्नधान्यांच्या निर्मितीमध्ये आणि अन्नधान्याची साठवण करण्यामध्ये सर्वच देश आज कमी नाही आहेत। या सगळ्यामध्ये जैवतंत्रज्ञानाचा वाटा महत्वाचा आहे। भारतामध्ये आज वेगवेगळ्या पिकांच्या विविध प्रजाती देखील आहेत। पूर्वी ज्वारी म्हटले की एक प्रकारची ज्वारी, हा ज्वारीच्या अनेक जाती आहेत। ऊस म्हटले की गावरान ऊस किंवा अजून एखाद दुसरी ऊसाची प्रजात होती। तांदूळ म्हटले की ठराविक प्रकारचे तांदूळ, गहू म्हटल्यानंतर ठराविक प्रकारचे गहू। पण आज या सगळ्या पिकांच्या विविधतेमध्ये देखील वाढ झालेली आहे, कारण जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सुधारित बी बियाण्यांच्या प्रजाती तयार करता आल्या, अधिक उत्पादन देणाऱ्या, अधिक प्रतिकारक क्षमता असणाऱ्या, त्याचबरोबर त्यांचा दर्जा कशा प्रकारे सुधारता येईल यासाठी जैवतंत्रज्ञानानं प्रयत्न केला आणि यामधून आज सर्वाधिक तांदळाच्या प्रजाती सगळ्यात जास्त आहेत। नव्या नव्या तांदळाच्या कोणकोणत्या प्रजातींचा शोध लागला याबद्दल तुम्हाला म्हटलेलं आहे। याच्याबद्दल तुम्ही शोधा, इंटरनेटचा वापर करा किंवा याच्याबद्दलची माहिती घ्या। साधारणपणे 2014 मध्ये CR धन 205 ही एक प्रजात जी शोधली गेली, त्याचबरोबर CR धन 306 आणि CRR 451 या 2014 मध्ये शोधल्या गेलेल्या काही तांदळाच्या प्रजाती आहेत। आता बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आहेत। तुम्ही एखाद्या दुकानामध्ये जर गेला तर तांदूळ किती प्रकारचा आहे, साधारणपणे आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा 10-5 प्रकारचे तांदळाचे प्रकार आपल्याला दाखवतात दुकानदार। मोठ्या शहरामध्ये गेल्यानंतर तर शेकडो तांदळाच्या प्रजाती पाहायला मिळतात। 2015-16 मध्ये देखील हायझिंक प्रजाती तयार करता आल्या। त्यानंतर पुसा 1592 किंवा अजून पुसा किंवा बासमती, पुसा 1609, तेलंगणा सोना यासारख्या तांदळाच्या वेगवेगळ्या प्रजाती तयार करता आल्या। आपण याच्या अगोदर अभ्यासलं होतं गोल्डन राईस नावाचा तांदूळ, ज्याच्यामध्ये बीटा कॅरोटीनचं प्रमाण हे साध्या तांदळाच्या तुलनेनं 23 पट वाढवलं गेलं। म्हणजे हे काय, हे काही तांदळाच्या प्रजाती आहेत। नुसतं तांदूळच नाही तर सगळ्याच अन्नधान्यांच्या उत्पादनामध्ये झालेली प्रगती म्हणजे त्याला हरित क्रांती म्हणतात। थोडक्यात काय तर कमीत कमी शेतजमिनीमध्ये जास्तीत जास्त धान्य उत्पादन करण्याच्या पद्धतींना एकत्रितपणे हरित क्रांती म्हणतात। हे आपल्याला यावरून लक्षात येतं।